मी निलिमा कदम, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, स्टँडर्ड 8 इयत्ता 8वी, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, हेल्थ अँड डिसीजेस, आरोग्य व रोग. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय आणि हे रोग कशामुळे होतात, कोणकोणत्या रोगजंतूंमुळे होणारे रोग कोणकोणते असतात, त्याबाबत आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, त्याची लक्षणं कोणती आहेत ते जाणून त्यावर आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत आपण काही माहिती मागील भागात बघितलेली आहे. सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग कोणकोणते आहेत त्याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. त्यातील रोग आहे, पहिला आहे, आपण आज बघतो आहोत की ज्या रोगामुळे, ज्या महामारीमुळे आज संपूर्ण जग जे ठप्प झालेला आहे तो कोविड-19. कोरोना व्हायरस या विषाणूमुळे होणारा कोविड-19 हा सद्यस्थितीतील एक अत्यंत महत्त्वाचा रोग आहे. डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू हे काही महत्त्वाचे रोग आहेत आणि त्याबाबत आपण थोडं विस्ताराने माहिती घेणार आहोत. कोविड-19 हा आहे कोरोना व्हायरस. संसर्गजन्य असा हा एक रोग आहे. इन्फेक्शियस डिसीज caused by newly discovered कोरोना व्हायरस. डिसेंबरमध्ये साधारणतः या व्हायरसचा शोध लागला आणि त्यामुळे होणारा हा एक संसर्गजन्य रोग आहे. हा जो रोग आहे, this COVID-19 spreads through droplets of saliva or discharge from the nose when an infected person coughs or sneezes. एखाद्या व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकल्यातून हा व्हायरस पसरू शकतो आणि हा व्हायरस ज्या वस्तूंवर किंवा एखाद्या पृष्ठभागावर राहतो त्या ठिकाणी स्पर्श झाला तर त्या स्पर्शाद्वारे सुद्धा तो पसरू शकतो. तर व्हायरस म्हणजेच विषाणू हे वनस्पती किंवा प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात. Viruses survive only in living plant or animal cells. They cannot survive on non-living things. त्यांना जिवंत पेशी लागतात आणि या जिवंत पेशींच्या मदतीने these viruses prepare their own proteins and with the help of host cell they create their numerous replica. And in this way, after creating the more numerous replica, they destroy the whole cell and becomes free, and in this way these free viruses again infect new cells and अशा प्रकारे या विषाणूंचा संसर्ग जो आहे, त्यांचा जो प्रसार आहे हा मुक्तपणे होत राहतो. कोविड-19 हा आहे कोविड-19 चा विषाणू. त्याची प्रमुख लक्षणं ताप, खोकला, डोकेदुखी, थंडी वाजणे, थकवा येणे, डायरिया यासारखी याची लक्षणं आहेत. त्याचबरोबर अजून एक याचं लक्षण म्हणजेच डिफिकल्टी इन ब्रीदिंग और शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. तुम्हाला श्वासोच्छवासास खूप त्रास होत असेल, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल तर ते लक्षण कोविड-19 चं असू शकतं. Most of the infected people will develop mild to moderate illness and recover without hospitalization. बरीचशा लोकांमध्ये याची काही सुरुवातीची लक्षणं दिसतात आणि कोणत्याही औषधोपचाराशिवायही हा रोग बरा होऊ शकतो. तर कोरोना या रोगावर किंवा कोविड-19 या रोगावर अजूनपर्यंत तरी निश्चित असं औषध उपलब्ध नाहीये. बऱ्याच देशांमध्ये यावर संशोधन चालू आहे, आपल्याही देशात यावर संशोधन चालू आहे, परंतु अजूनही याच्यावर निश्चित असं औषध किंवा लस उपलब्ध नाही. आता या व्हायरसमुळे मानवामध्ये श्वसन संसर्गाने त्याचा प्रसार होतो आणि श्वसन संसर्गामार्फत हा रोग फैलावतो. मग याच्यावर औषध उपलब्ध नाहीये, त्यासाठी आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कोरोना व्हायरस पासून बचावाची एक चतुसूत्री आपण सर्वांनी अवलंबणं अत्यंत आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हात वारंवार स्वच्छ धुणे, क्लिनिंग हँड्स ऑफन युजिंग सोप अँड वॉटर, युजिंग फेस मास्क और हँडकरचीफ, maintaining a safe distance from anyone, and avoid coughing or sneezing in front of anyone. तर ही चतुसूत्री जर आपण पाळली तर आपण या कोरोना व्हायरस पासून लांब राहू शकतो. तर थोडक्यात बेशिस्तपणा दूर सारू, स्वयंशिस्त अंगीकारू, स्वतःची काळजी स्वतः घेऊ, प्रत्येकजण सुरक्षित राहू आणि या कोरोनाला आपल्या सर्वांपासून लांब ठेवू, त्यावर मात करू. ही चतुसूत्री आणि ही शिस्त जर आपण आपल्या अंगी बाणवली तर आपण नक्कीच या कोरोनावर मात करू शकणार आहोत. दुसरा महत्त्वाचा रोग म्हणजेच डेंग्यू. डेंग्यू हा जो रोग आहे हा एडिस एजिप्ती या डासाच्या चावण्यामुळे होतो. हा एक विषाणूजन्य रोग आहे. इट इज अन इन्फेक्शियस डिसीज कॉज्ड बाय अ व्हायरस कॅरीड बाय मॉस्किटो. याचे विषाणू हे डासामार्फत वाहून नेले जातात. प्रामुख्याने हा डास जो आहे हा सकाळी किंवा संध्याकाळी जास्त ऍक्टिव्ह असतो. डेंग्यूची सर्वसामान्य लक्षणे तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहेत बघा. जॉइंट पेन, बोन पेन, मस्क्युलर पेन, हाय फीवर, हेडेक, पेन especially pain in the behind of eyes, back pain, muscle aches, joint pains, sometimes nausea and vomiting. ट्रीटमेंट याच्यावर उपचार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताप असेपर्यंत आराम करावा. जास्त दिवस वाट न बघता डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करावेत आणि निर्जलीकरण होऊ नये म्हणून ड्रिंक प्लेंटी ऑफ फ्लुइड्स. मलेरिया. This is also a disease which is spread by the bite of a mosquito. Anopheles नावाची एक डासाची मादी चावल्यामुळे हा रोग. Symptoms of malaria: fever, headache, body ache, nausea and vomiting, joint pain, chills, sometimes diarrhea. Prevention against malaria or dengue. Now, malaria or dengue is caused due to bite of mosquito. So, first of all, डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय या रोगाला पसरवण्यापासून थांबवू शकतो. प्रिव्हेंट मॉस्किटो ब्रीडिंग इनसाइड अँड आउटसाइड युअर होम. दिस इज द मेन प्रिव्हेंशन फ्रॉम डेंग्यू और मलेरिया. एलिमिनेट स्टॅग्नंट वॉटर. Wear full body covering clothes. Use mosquito repellent and keep the doors and windows of the house closed, mostly early in the morning or in the evening, because these mosquitoes normally bite. They are active in early in the morning or in the evening. Swine flu. Swine flu याला H1N1 असंही म्हटलं जातं. हा सुद्धा एक श्वसन क्रियात्मक रोग आहे जो इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे पसरतो. It is also known as H1N1 virus and it is a new strain of influenza virus which causes symptoms similar to the regular flu. आता या सर्वातून आपल्याला हे रोग जे आहेत हे रोग होऊ नयेत यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्वच्छता. मग वैयक्तिक स्वच्छता हे एक अत्यंत महत्त्वाची आहे. मग आरोग्य आणि सामाजिक कारण या दोन्हीसाठी वैयक्तिक स्वच्छता आवश्यक आहे. आपले हात, डोके, शरीर स्वच्छ ठेवण्यावर ही वैयक्तिक स्वच्छता अवलंबून आहे. इट कीपिंग our hands, head, body clean so as to stop the spread of germs and illness from us and from our surrounding. So your personal hygiene benefits your own health and impacts the lives of those around you too. So personal hygiene is very, very important. So how to maintain our personal hygiene?
First of all, you have to take bath regularly. Trim your nails after every 8 to 15 days. Brush your teeth twice a day. Every time wash your hands before and after meal or eating. Shampoo your hair. Take proper sleep and use soap to wash your hands so that you can stop microbes. So this is a personal hygiene. You have to, whenever you use tissues, you have to put them in the bins. Cover your nose and mouth with a tissue. Wash your hands regularly. Clean hands drive. स्वच्छ हात उपक्रम. Sanitization and cleanliness are the pillars of a healthy body. बघा, आपल्याकडे संतांनी सुद्धा देहाला मंदिर म्हटलंय आणि आत्म्याला परमेश्वर. परंतु शरीर निरोगी असेल तरच त्या देहाचं मंदिर होऊ शकतं आणि म्हणूनच निरोगी जीवनासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याची सुरुवात ही हाताच्या स्वच्छतेपासून व्हायला हवी. कारण when our hands are dirty, they transmit a large number of bacteria inside our body, and so या जंतूंपासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ धुण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि याच प्रेरणेतून जागतिक स्तरावर हात स्वच्छ म्हणजेच निरोगी शरीर आणि यासाठी जागतिक स्तरावर हस्तशुद्धीची मोहीम सुरू झाली आणि या हात स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी जगभरात 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हस्त स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल हा जगभर जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. The objective of the World Health Day is to raise awareness of specific health, to highlight a priority area of concern for the World Health Organization. तर आरोग्य दिनाचे उद्दिष्ट आरोग्य विषयाबद्दल जागरूकता वाढविणे हे आहे. हे आहेत विविध आरोग्य दिवस आणि जगभर 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हे जे विविध दिवस आहेत, हे विविध दिवस त्या रोगाच्या प्रति अवेअरनेस निर्माण करण्यासाठी साजरे केले जातात. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक यू.